थाळनेर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये 10,000 किलो चांदी आढळली आहे। एका ट्रकमधून ही चांदी नेली जात होती। एका बँकेशी निगडीत ही चांदी असल्याची देखील प्राथमिक माहिती येते। अर्थात सगळ्या कागदपत्रांची तपासणी केल्यानंतरच कारवाई केली जाईल। ही चांदी कायदेशीर होती की बेकायदेशीर होती, कशा प्रकारे नेली जात होती, त्यासाठी आवश्यक ते परवानग्या त्यांच्याकडे होत्या का, हे आता बघितलं जाईल। राज्यामध्ये आपण पाहतोय ठिकठिकाणी नियंत्रण पथकं आहेत आणि चौकशी होते आहे आणि त्या अशाच एका चौकशीमध्ये चेक नाक्यावरती ही तपासणी दरम्यान 10,000 किलो चांदी मिळालेली आहे। ही कुठल्या बँकेशी निगडीत आहे का, कोणत्या व्यावसायिकाशी निगडीत आहे का, ही का आणली जात होती, सगळ्या परवानग्या आहेत की नाहीत, हे आता तपासणीनंतर कळेल आणि मगच ठरेल की ह्या निवडणुकीच्या दरम्यानचा भ्रष्टाचार आहे की एका व्यावसायिकासाठी आणलेली ही चांदी होती। थाळनेर पोलिसांची ही बातमी आहे आणि ठिकाण आहे धुळ्यामध्ये घडले। धुळ्यातली 10,000 किलोची चांदी आता या घडीची मोठी बातमी आहे, चर्चेचा विषय आहे। निवडणुकीच्या काळात यावेळेस देखील रेकॉर्ड ब्रेकिंग कॅश जप्त करण्यात आली, जी पोलिसांची पथकं ठिकठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणी उभारण्यात आली होती राज्यभरामध्ये। 24 तास निगराणी यावेळेस निवडणूक आयोग आणि प्रशासनाकडून ठेवण्यात आली होती आणि वेगवेगळ्या ठिकाणाहून अनेक जणांकडून कॅश मिळाली होती। आणि थाळनेर पोलिसांची आणि आपले प्रतिनिधी तुषार परदेशी यांच्याकडून आपण अधिक अपडेट घेऊया आणि माहिती घेऊया। तुषार, काय प्रकरण आहे हे? नक्कीच या ठिकाणी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती ही पोलिसांची कारवाई करण्यात आलेली आहे। पोलिसांची नाकाबंदी होती आणि त्या ठिकाणी नेमकं एक कंटेनर जात असताना पोलिसांनी त्याला अडवलं आणि त्या ठिकाणी संपूर्ण कंटेनरची चौकशी केली। त्यात सुमारे तब्बल 10,000 किलो चांदीच्या विटा या आढळून आलेल्या आहेत। एकूण 94 करोड 68 लाख रुपयाचा हा मुद्देमाल असला तरी याच्या सदर HDFC बँकेची ही सगळे जे चांदीच्या विटा आहेत ह्या असल्याचं त्या ठिकाणी सांगण्यात आलं। देखील असं असलं देखील पोलिसांकडून आता ह्या संपूर्ण प्रकरणाची ससून चौकशी करण्यात येईल। नेमकं ह्या मालाचं HDFC बँकेचे माल आहे की काय अशी देखील या ठिकाणी खात्री करण्यात येत आहे। तुषार, पण ह्या चांदीच्या बरोबर काही डॉक्युमेंट्स असतील ना, काही त्याचं खरेदी खत असेल किंवा काही खरेदी विक्रीच्या व्यवहारासंदर्भातले कागदपत्र असतील। एवढी चांदी कोणतेही वाहन कागदपत्राशिवाय नेणार नाही। हो नक्कीच, या कंटेनरवरती बँकेचे देखील या ठिकाणी लेबल लावण्यात आलेले होते आणि त्यानंतर पेपरचं देखील व्हेरिफिकेशन आता या ठिकाणी पोलिसांच्या वतीने करण्यात येते। पोलिसांनी म्हणजे दुजारा दिला नसला तरी पेपर त्यांच्याकडे आहेत असं या ठिकाणी सांगण्यात येत आलेले। म्हणून या ठिकाणी आता पोलिसांच्या मार्फत म्हणजे निवडणुकीच्या काळामध्ये मतदानाच्या दिवशी काही गैरव्यवहाराचा याचा संबंध आहे की नाही? नाही, एकूणच असं म्हटलं तरी एकूण ही बँकेची या ठिकाणी जे विटा आहेत चांदीच्या विटा या ठिकाणी आणण्यात आहे। नेमकं या फक्त धुळे मार्गे ह्या जात असल्याच्या त्यामुळे नेमकं नाकाबंदी होती आणि नाकाबंदी असल्या कारणामुळे पोलिसांनी त्या कंटेनरला अडवलं आणि त्यात चौकशी केली हे समोर आलेले आहे। परंतु धुळे विधानसभा पार्श्वभूमीवरती ही कारवाई या ठिकाणी करण्यात आली। ठीक आहे तुषार, आणखीन माहिती तू घे आणि जशी माहिती येईल तशी आपण आपल्या प्रेक्षकांना देखील देऊ। धन्यवाद तुषार या माहितीसाठी।